नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र. मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. भरगच्च असा भरलेला, पोट भरेल पण मन भरणार नाही असा नाश्त्याच्या वेळेस, ब्रंचच्या वेळेस टिफिनला देता येणारा बटर ब्रस्ट चीज बटाटा परोठा. तर यूट्यूब फॅमिली, हा बटर ब्रस्ट चीज बटाटा परोठा जर तुम्हाला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते किसून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतली हिरवीगार, छान अशी निवडून धुवून घेतलेली आहे. चीज घेतलेले आहेत क्यूब्स, 2 क्यूब्स घेतले होते चीज, ते छान असे खिसून घेतलेले आहेत. आता इथे ना आपण काही मसाले घेतले आहेत. त्या मसाल्यांमध्ये आपण शाही गरम काळा मसाला घेतलेला आहे, तसेच हळद घेतलेली आहे, टोमॅटो पावडर घेतलेली आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, तसेच इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि ऑर्गेनो घेतलेला आहे. म्हणजे ऑर्गेनो जे सीझनेबल असतं ना, पिझ्झावरती वगैरे आपल्याला मिळतं ना, ते ऑर्गेनो घेतलेलं आहे इथे. आणि चवीसाठी मीठ इथे आपण घेतलेलं आहे. तर याचं संपूर्ण साहित्य आहे ना, याचं जे संपूर्ण प्रमाण आहे ना, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता काय करायचं, हे मसाले जे आहेत ना, हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. थोडंसं मीठ जे आहे ते जपूनच वापरायचं, कारण मळलेल्या पिठामध्ये सुद्धा मीठ आहे. तसे चीज जे आहे, चीज मध्ये सुद्धा मीठ असतं पहा. त्यामुळे मीठ हे थोडंसं चवीसाठीच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. आता हे संपूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. असं संपूर्ण एकत्रित असं हे स्टफिंग आपण परोठ्याचं तयार करून घेतलेलं आहे. आता एका साईडला आपण ठेवलेलं आहे. इथे पीठ सुद्धा मळलेलं आहे. इथे पोलपाट घेतलेला आहे. तवा सुद्धा एकीकडे तापत ठेवलेला आहे, गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता हे जे पीठ आहे ना, हे पीठ चांगलं तेल लावून मळून घ्यायचं आहे. पहा, पीठ एकदम जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि एकदम जास्त पातळ पण नाही मळायचं. मीडियम पद्धतीने, अशा पद्धतीने हे पीठ मळून ठेवायचं आहे. आणि असे मोठे उंडे किंवा छोटे उंडे घ्यायचे आहे. तुम्हाला परोठा कोणत्या साईजचा बनवायचा, मोठा बनवायचा का छोटा बनवायचा, त्याप्रमाणे ते उंडे घ्यायचे आहेत. आता आपण इथे हा मोठा परोठा बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी थोडा मोठा उंडा घेतलेला आहे पिठाचा. हा पिठाचा उंडा गव्हाच्या पिठीमध्ये चांगला असा बुडवून कोटिंग करून घ्यायचा आहे. जसं आपण पुरणाची जशी आपण पारी करतो तशी पारी करून घ्यायची. म्हणजे पुरणपोळी बनवताना आपण जशी पारी करतो ना, तशीच पारी करून घ्यायची याची. अशा पद्धतीने ही पारी करून घेतल्यावरती पिठाच्या उंडाची, यामध्ये हे जे परोठ्याचं हे मिश्रण आहे, स्टफिंग आहे, या पारीमध्ये, या पिठाच्या पारीमध्ये छान असं भरगच्च भरून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील रेसिपीज योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये, नाश्त्याला, डब्याला काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल, तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने हे परोठ्याचं संपूर्ण स्टफिंग आपण या पारीमध्ये भरून छान असं उंडा हा बंद करून घेतलेला आहे. पिठाचा पोलपाटवरती संपूर्ण असं पीठ पसरवून घेतलेलं आहे गव्हाचं. नंतर हा जो परोठ्याचा उंडा आहे तो सुद्धा पिठाने कोटिंग करून घेतलेला आहे. आता ह्याला आपल्याला गोल असा लाटायचा आहे. एक परोठा खाल्ला ना की पोट भरतं, असा हा आपला परोठा आहे. परोठा म्हणजे तो परोठ्यासारखाच. हा बटर ब्रस्ट चीज बटाटा परोठा आहे ना, हा पोटभरीचा असा हा परोठा आहे. पहा, हा परोठा इतका स्वादिष्ट लागतो की आपलं पोट तर भरतंच पण मन भरत नाही, इतका स्वादिष्ट लागतो. आणि यूट्यूब फॅमिली, इथे पहा आपला हा मस्त बटर ब्रस्ट चीज बटाटा परोठा आपला लाटून तयार झालेला आहे. तवा सुद्धा आपला छान असा तापलेला आहे. आता ह्या तव्यावरती तेल सोडते, थोडंसं परोठ्याला लावते. आणि गॅसची फ्लेम आहे ना, ही लो टू मिडियमच ठेवायची आहे. लो टू मिडियम गॅस फ्लेमवरतीच ह्या तव्यावरती हा परोठा दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा आहे.
1 सेकंदभर पहिल्यांदा असंच तव्यावरती ठेवायचा हा. नंतर उलटण्याच्या साहाय्याने 1 सेकंदानंतर हा परोठा पलटायचा आहे. तर पहा 1 सेकंदानंतर आपण हा परोठा पलटलेला आहे. आता पुन्हा 1 सेकंदभर असंच ठेवायचा तव्यावरती आणि उलटण्याच्या साहाय्याने पुन्हा छान असा पलटून घ्यायचा आहे. आणि दोन्ही साईडनी छान असा हा आपला परोठा आहे ना भाजून घ्यायचा. पहा हा बटर ब्रस्ट चीज बटाटा परोठा आहे ना तुम्ही डब्याला देऊ शकता, नाश्त्याच्या वेळेस करू शकता, ब्रंचच्या टायमाला करू शकता. एवन जर एखादे अचानक जर घरी पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी सुद्धा हा परोठा तुम्ही बनवू शकता. इथे पहा आपण ह्या परोठ्याला छान असं बटर सगळीकडनं लावून घेतलेलं आहे आणि परोठा आपण आता पलटी करत आहोत. मस्त असा हा बटरमध्ये संपूर्ण परोठा हा भाजून घ्यायचा आहे चांगला. लगेच बटर नाही लावायचं. दोन्ही साईडनी थोडा थोडा असा भाजायला लागला ना परोठा की मग त्यावरती बटर सोडून छान असा मस्त असा हा परोठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी. आणि हा परोठा आहे ना जेवढा तुम्ही गरम गरम खाताल ना तेवढा स्वादिष्ट लागतो. पहा म्हणून तर म्हणलं तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही. इतका हा स्वादिष्ट असा हा बटर ब्रस्ट चीज बटाटा परोठा होतो. याच्यामध्ये जे चीज आहे तसेच बटाटा आहे आणि त्यामध्ये आपण ऑरेगॅनो घातलेला आहे, टॅमॅटोची पावडर घातलेली आहे. हे संपूर्ण जे मिश्रण आहे ना आपल्या ह्या परोठ्याचं हे इतकं ब्रस्ट करणार आहे. म्हणजे जेव्हा आपण खातो ना तेव्हा ह्याची चव आहे ना आपल्या तोंडामध्ये जी मस्त अशी ब्रस्ट करते ना खूपच सुंदर लागतो. पहा तुम्ही एकदा करून पहा, खाऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा आपला बटर ब्रस्ट चीज बटाटा परोठा तुम्हाला कसा वाटला ते. हा आहे ना तुम्ही टॅमॅटो केचपसोबत सर्व करू शकता, एवन दह्यासोबतसुद्धा तुम्ही हा सर्व करू शकता. तुम्हाला ज्याच्यासोबत हा खायचा असेल, ज्या पदार्थासोबत हा तुम्हाला सर्व करायचा असेल, खायचं असेल त्यासोबत तुम्ही हा सर्व करून देऊ शकता, स्वतःही खाऊ शकता आणि घरातल्या मंडळींना सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. परोठा बटाटा तयार झालेला आहे. याच पद्धतीने आता आपण दुसरा पण बनवत आहोत. ओके, जसा पहिला परोठा केला तसाच हा पण करणार आहोत. हे पिठाच्या उंड्यामध्ये जेव्हा आपण पारी करतो ना हे स्टफिंग भरण्यासाठी त्या वाटीमध्ये ना जेवढं तुम्हाला स्टफिंग भरता येईल ना तेवढं जास्त भरायचं. पहा कुठेच असं कंजूसपणा करायचा नाही. हे स्टफिंग भरण्यासाठी भरपूर असं स्टफिंग भरून हा परोठा छान असा बंद करून लाटून घ्यायचा आहे. आणि तव्यावरती लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा. वरतून भरपूर असं बटर सोडून घ्यायचं आहे. बटर नसेल तर लोणी सोडलं तरी चालेल किंवा तूप जरी घालून असं भाजून घेतलं दोन्हीकडनं तरी चालेल. तर पहा मस्त असा आपला बटर ब्रस्ट चीज बटाटा परोठा आपला तयार झालेला. पहा किती मस्त असा भरपूर असं आपण सारण याच्यामध्ये भरलं आहे, स्टफिंग भरलेलं आहे. पहा तर यूट्यूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा आपला तृप्ती सूपशास्त्रातील भारतीय खाद्यसंस्कृतीमधील आजचा हा कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना? आवडला असेल तर आपल्या या तृप्ती सूपशास्त्रातील हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध असे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.